लास्ट लेक्चरमध्ये आपण जे के फ्लिप फ्लॉप पाहिलं होतं. आपण जो फ्लिप फ्लॉप पाहिला होता तो होता जे के फ्लिप फ्लॉप. त्याचा सिम्बॉल जो होता तो या पद्धतीने होता. दोन इनपुट्स होते. जे के आउटपुट जे होते ते क्यू आणि क्यू बार असे दोन आउटपुट्स घेतलेले होते. हा इथं क्यू घेतलेला होता, इथं क्यू बार घेतलेला होता आणि इथं दोन असिंक्रोनस इनपुट होते. एक होतं क्लिअर आणि दुसरं होतं प्रीसेट. हा जो होता तो होता जे के फ्लिप फ्लॉप. हा सिम्बॉल आहे आणि याचं ट्रूथ टेबल जे आपण घेतलेलं होतं ते या पद्धतीने घेतलेलं होतं. ट्रूथ टेबलमध्ये काय घेतलेलं होतं आपण, जे के हे इनपुट्स आणि करस्पॉन्डिंग जे आउटपुट असेल Qn+1 म्हणजे क्लॉक पल्स आल्यानंतर इथं एक आणखी राहिलेले इथं जे इनपुट होतं ते होतं कोणतं होतं, क्लॉक होतं. तर जे आणि केचं जर क्लॉक हाय असेल तर आपण या पद्धतीने लिहिलं होतं J0 K0 0 1 1 0 आणि 1 1. म्हणजे जर या पद्धतीने इनपुट्स असतील जे आणि केची 0 0 0 1 1 0 आणि 1 1 तर हे जे आउटपुट येतं 0 0 या कॉम्बिनेशनला येतं लास्ट स्टेट. म्हणजे जी प्रिव्हियस स्टेट असेल फ्लिप फ्लॉपची तीच आहे तशीच राहते, त्याच्यात बदल होत नाही. जर जे 0 घेतलं K1 घेतलं तर हे जे आउटपुट येतं ते येतं 0. म्हणजे थोडक्यात हा जो फ्लिप फ्लॉप असेल तो काय होतो, रिसेट होतो. जे 1 असेल की 0 असेल तर हे आउटपुट येतं 1 आणि जे 1 असेल आणि K1 असेल तर हे जे आउटपुट येतं इट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट. म्हणजे प्रिव्हियस फ्लिप फ्लॉपचं जर आउटपुट 0 असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंट येतं 1. जर त्याचं प्रिव्हियस आउटपुट हे 0 असेल तर त्याचं येतं आउटपुट 1 आणि जर प्रिव्हियस आउटपुट 1 असेल तर त्याचं आउटपुट येतं 0. म्हणजे थोडक्यात पाठीमागची जी स्टेट असेल लास्ट स्टेट त्याचं कॉम्प्लिमेंट येतं कधी जे इज इक्वल टू 0 असेल, के इज इक्वल टू 0 असेल तर. आता याच्यामध्ये हे जे दोन ट्रूथ टेबल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की इथं जे आणि के सेम आहे, इथं जे आणि के सेम आहे. म्हणजे इथं 0 0 आहे आणि इथं 0 0 आहे. जर 0 0 असेल तर आउटपुट येतं Qn, 1 1 असेल तर आउटपुट येतं कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट. आता याच्यावरून काय केले पहा की दोन फ्लिप फ्लॉप डिझाईन केलेले आहेत. कोणकोणते तर ते या पद्धतीने येतात की ही जी पहिली एंट्री असेल ही पहिली एंट्री आणि ही शेवटची एंट्री म्हणजे 0 0 आणि 1 1 म्हणजे इथं जे आणि के काय आहेत, सेम आहेत. मग काय केलं जातं, जे आणि के जर सेम असतील तर त्या पद्धतीनं काय केला जातो, एक फ्लिप फ्लॉप डिझाईन केला जातो आणि हा जो फ्लिप फ्लॉप असतो तो असतो टी फ्लिप फ्लॉप. जर जे आणि के सेम असतील तर जर जे आणि के एकत्र जोडले तर काय होतो, टी फ्लिप फ्लॉप तयार होतो. आणि ह्या ज्या दोन कॉम्बिनेशन्स असतील आता हे एक आणि हे एक, इथं काय की जे आणि के, जे 0 असेल तर K1 आहे, जे 1 असेल तर के काय 0 आहे. म्हणजे एकमेकाचे कॉम्प्लिमेंट आहेत. म्हणजे इफ जे इज नॉट इक्वल टू के, बरोबर आहे, तर या वेळेला जो फ्लिप फ्लॉप तयार होतो तो कोणता फ्लिप फ्लॉप तयार होतो, डी फ्लिप फ्लॉप. आता हा जो टी फ्लिप फ्लॉप असेल त्याला म्हटलं जातं टॉगल फ्लिप फ्लॉप. हा जो डी फ्लिप फ्लॉप आहे त्याला म्हटलं जातं डिले फ्लिप फ्लॉप. तर हे दोन फ्लिप फ्लॉप काय करत आहेत आपल्या सिलेबसमध्ये आहेत. ते दोन फ्लिप फ्लॉप पहिल्यांदा आपण काय करू, स्टडी करू. आता पहा कशा पद्धतीने होतं. डी फ्लिप फ्लॉप जो असेल, आता आपण जो फ्लिप फ्लॉप पाहतोय तो कोणता पाहतोय, पहिल्यांदा पाहतोय डी फ्लिप फ्लॉप.
आता डी फ्लिप फ्लॉप कशा पद्धतीनं तयार केला जातो? डी फ्लिप फ्लॉप हॅज ओनली वन इनपुट रिफर्ड ॲज डी इनपुट ऑर डेटा इनपुट. म्हणजे हा जो डी फ्लिप फ्लॉप असतो त्याला फक्त एकच इनपुट असतं आणि ते जे इनपुट असेल त्याला काय म्हटलं जातं? डेटा इनपुट. आता हे कशा पद्धतीनं तयार केलं जातं पहा. तर इथं जे के किंवा एस आर फ्लिप फ्लॉप घेतला जातो. दोन्ही चालू शकतात तुम्हाला डी फ्लिप फ्लॉप तयार करायचं असेल तर. आणि ही जे इनपुट्स असतील हे इनपुट इथं दिलं जातं डी किंवा त्याला डेटा इनपुट असं म्हटलं जातं. हे जे इनपुट असेल ते कुठलं येईल? डेटा इनपुट असेल. आणि हेच इनपुट काय करायचं? कॉम्प्लिमेंट करायचं आणि ते इथं द्यायचं. म्हणजे इथं जर तुम्ही जे के फ्लिप फ्लॉप वापरला तर इथं येईल जे आणि इथं येईल के. जर तुम्ही फ्लिप फ्लॉप जे के वापरला तर. जर तुम्ही एस आर फ्लिप फ्लॉप वापरला तर इथं येईल ऑर एस. आणि जर इथं एस आर फ्लिप फ्लॉप वापरला तर केच्या ऐवजी काय येईल? आर येईल. म्हणजे तुम्ही जर जे के फ्लिप फ्लॉप वापरला तर हे इनपुट येईल जे, हे इनपुट येईल के. जर तुम्ही एस आर फ्लिप फ्लॉप वापरला तर हे इनपुट येईल एस, हे इनपुट येईल आर. म्हणजे थोडक्यात डी जे असेल, डी इनपुट जे असेल ते काय असणार आहे? इथं जाताना जे की आणि एसला जे जाईल ते डायरेक्ट जाईल आणि के किंवा आरला जाईल ते काय होईल? कॉम्प्लिमेंट होऊन जाईल. आणि इथं याचे दोन आउटपुट्स राहतील. हे येईल क्यू आणि हे जे येईल ते किती येईल? क्यू बार. ठीक आहे. आणि इथं ही दोन असिंक्रोनस इनपुट्स आहेतच आपली. क्लिअर आणि इथं आपण काय घेतलेलं आहे? प्रीसेट. ही इनपुट्स का आवश्यक आहेत? तर जर तुम्हाला आउटपुट फ्लिपफ्लॉपचं इनिशियली सेट किंवा रिसेट करायचं असेल तर काय केलं जातं? सेट करायचं असेल तर प्रीसेट वापरलं जातं आणि रिसेट करायचं असेल किंवा क्लिअर करायचं असेल तर क्लिअर इनपुट वापरलं जातं. ही जी दोन इनपुट्स आहेत ती कशी? असिंक्रोनस इनपुट्स आहेत. आता हा झाला सिम्बॉल. सॉरी, हे झालं कन्स्ट्रक्शन. आणि सिम्बॉल जो असेल तो काय केला जातो? सिम्बॉल जो असेल तो या पद्धतीने केला जातो. पहा, सिम्बॉलला एकच इनपुट दिलेलं आहे आपण. हे जे इनपुट असेल त्याला काय म्हटलेलं आहे? डी इनपुट म्हटलेलं आहे. आणि इथं जे दिलेलं आहे ते क्लॉक. आता इथं आपण क्लॉक दाखवलं नव्हतं पण इथं एक क्लॉक दाखवू. आता हे जे क्लॉक असेल ते एज ट्रिगर्ड क्लॉक आहे म्हणून इथं या पद्धतीनं सिम्बॉल केलं आहे. हा जो आहे ते काय? क्लॉक आहे. हे क्लॉक काय केलेलं आहे? याचं इनपुट म्हणून वापरलेलं आहे. हे झालं क्लॉक इनपुट. हे जे असतील ते तुमचं डी इनपुट इथं डायरेक्ट दिलेलं आहे त्यामुळे इथं सिम्बॉलमध्ये इथं काय येईल? क्लॉक येईल. आणि हे जे क्लॉक आहे ते निगेटिव्ह एज ट्रिगर्ड आहे कारण इथं काय केलेलं आहे? बबल दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं क्लिअर. इथं जे असेल ते काय येईल? प्रीसेट येईल. हे दोन आउटपुट इथं येईल क्यू, इथं येईल क्यू बार. आता आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं आहे. आता ट्रूथ टेबल काढताना कशा पद्धतीनं काढलं जातं? पण ट्रूथ टेबल काढताना आपण काय केलं तर जे आणि केचं जे ट्रूथ टेबल होतं त्या पद्धतीनं आपण पाहू किंवा एस आणि आरचं घेऊ. जे आणि केचं घेतलं तर ते येईल 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आणि इथं आउटपुट काय घेतलं होतं? QN+1. इथं येतं 0 0 असेल तर काय येत होतं? लास्ट स्टेट येत होतं. 0 1 असेल तर काय येत होतं? 0. 1 0 असेल तर 1. थोडक्यात जे इनपुट जे असेल तेच काय होते? आउटपुटला येते. आणि इथं 1 1 असेल तर काय होतं? कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट. ही या पद्धतीनं आपण काय केलं तर तिथं ट्रूथ टेबल पाहिलं होतं. आता इथं पहा काय केलेलं की हे जे डी इनपुट आहे हे डी इनपुट काय केलेलं आहे? डायरेक्ट जोडलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला इथं आपण आता
ट्रूथ टेबल कशाचं पाहू, डी फ्लिप फ्लॉपचं पाहू. इथं येईल इनपुट, हे जे इनपुट आहे ते कोणतं आहे, डी. बरोबर आहे. आता डी इनपुटला काय एकच इनपुट असल्यामुळे दोनच पॉसिबिलिटी असू शकतात. म्हणजे जर एकच इनपुट आहे त्यामुळं त्याच्या ज्या पॉसिबिलिटी असतील ते इनपुट जर 0 असेल, बरोबर आहे, किंवा दुसरं काय असू शकतं ते 1 असू शकतं. मग आता पहा, डी जर 0 केला, इथं नीट पहा, मी जर डी 0 केला तर इथं काय होईल, इथं 0 जाईल आणि इथं काय येईल, 1 येईल. म्हणजे जर डी 0 केला तर जे 0 होईल आणि के काय होईल, 1 होईल, कारण हा कॉम्प्लिमेंट करतो आहे. मग ह्या ट्रूथ टेबलमधली कोणती एंट्री पाहिजे, जे 0 के 1. जे 0 के 1 असेल तर आउटपुटला काय येतं, 0 येते. म्हणजे जर या ठिकाणी आपण जर आउटपुट घेतलं तर 0 असेल तर काय येते, 0 येते. आणि दुसरं घेऊ, डीची किंमत जर आता 0च्या ऐवजी 1 घेतली, डीची किंमत इथं 1 घेतली तर जे 1 होईल आणि के काय होईल, 0 होईल. म्हणजे जे 1 आणि के 0 घेतलं तर आउटपुट काय येते, 1 येते. म्हणजे जर डी इनपुट 1 असेल तर आउटपुट काय येते, 1 येते. म्हणजे पहा, जर डी इनपुट इथं जे आपण डी दाखवले, हे डी इनपुट जर 0 घेतलं तर आउटपुटला 0 येते आणि जर डी इनपुट 1 घेतलं तर आउटपुटला 1 येते. आता ही जी स्टेट असेल, म्हणजे इथं आपण इनपुट अप्लाय केलं आणि आउटपुटला क्यू जो असेल तो 0 किंवा 1 येईल. तर थोडक्यात हे कशा पद्धतीनं होतं का, आत्ता आपण हे जे पाहिलं ते कुठल्या बाबतीत पाहिलं, जे आणि केच्या बाबतीत. असंच आपल्याला एस आणि आरच्या बाबतीत पाहता येईल. एस आणि आरच्या बाबतीत काय होईल, ट्रूथ टेबल कसं येईल, हे येईल एस आर. फक्त इथं काय होणार आहे, इथं जे स्टेट येते ते कोणते येते, ॲम्बिग्युटी येते किंवा इलिगल स्टेट येते. पण आता आपण काय करतो आहे की एस आणि आर जे असतील, मी इथं काय करतो, जे आणि के कट करून फक्त एस आर घेतो, म्हणजे लक्षात येईल. तर आता हे एस आर घेतलं तर काय होईल, मी जर डी 0 घेतला तर एस 0 होईल, आर 1 होईल, एस 0 होईल, आर 1 होईल, म्हणजे आउटपुट येईल 0. म्हणजे इथं काय येईल, डी 0 असेल तर आउटपुट किती येईल, 0. म्हणजे जसं जे आणि केमध्ये झालं तसंच होतं. पुन्हा डी जर 1 घेतला तर डी 1 घेतला तर एस 1 होईल, डी घेतला तर एस 1 होईल, आर काय होईल, त्याचा कॉम्प्लिमेंट 0 होईल, आउटपुट येईल 1. म्हणजे एस जे असेल तेच काय येईल, आउटपुटला येईल. म्हणजे इनपुट जर 1 असेल तर आउटपुटला काय येईल, 1 येईल. याचा अर्थ डी इनपुट जे असेल तेच काय होते, आउटपुटला ट्रान्सफर केलं जातं. 0 असेल तर 0 असतं, 1 असेल तर 1 येतं. याचा अर्थ इनपुटचा जो डेटा असेल तो काय होते, आउटपुटला काय होते, ट्रान्सफर केला जातो. सो द इनपुट डेटा अपियर्स ॲट द आउटपुट ॲट द एंड ऑफ द क्लॉक पल्स. आता इथं मात्र हा पॉईंट नीट लक्षात समजून, हा पॉईंट तुम्ही समजून घ्या की जर इनपुटचा डेटा, आता पहा, हा जो डी असेल हाच डेटा काय होतं, आउटपुटला ट्रान्सफर होतं कधी पण क्लॉकच्या निगेटिव्ह पल्सला. म्हणजे आता मी इथं वेव फॉर्म काढून दाखवतो की इथं क्लॉक जे असेल ते या पद्धतीनं केलं, हे पॉझिटिव्ह एज, ही जी असेल ती निगेटिव्ह एज, बरोबर आहे. हे क्लॉक झालं. आणि तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं की इथं जर ट्रिगर केलं तर हे लेवल ट्रिगर, हे हाय लेवल ट्रिगर, हे जे असेल ते लो लेवल ट्रिगर. पण जर ट्रिगरिंग इथं झालं, इथं क्लॉक काय ते हाय होते आणि इथं काय होते, क्लॉक लो होते, तर हा जो पॉईंट असतो त्याला आपण म्हणतो, हा जो पॉईंट असेल त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आणि हा जो पॉईंट असेल त्याला म्हणतो निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग, निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग असेल तर सिम्बॉल जो दाखवतात तो क्लॉकचा या पद्धतीनं दाखवतात, इथं बबल नसतो. आणि निगेटिव्ह एज ट्रिगरिंग जर दाखवायचं झालं तर काय केलं जातं, ॲरो इथं बबल असतो आणि इथं ॲरो असतो. म्हणजे जर अशा पद्धतीनं सिम्बॉल केला तर चेंज जो असेल तो काय होईल, निगेटिव्हला होतो, पॉझिटिव्हला होत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्हाला
फ्लिपफ्लॉप ट्रिगर करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू क्लॉक, तर त्यावेळेला हे ट्रिगरिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि मग ते कशा पद्धतीने दाखवलं जातं पहा. हे जर क्लॉक असेल, आता आपण इथं निगेटिव्ह ट्रिगर घेतलेलं आहे म्हणून मी मार्क करताना काय करतो, निगेटिव्हला घेतो. हे झालं क्लॉक. आणि इथं डेटा जे डी इनपुट असेल ते मी इथं घेतो. आता इनपुट डी जे असेल ते या ठिकाणी इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. आता पहा, हे जे डी इनपुट असेल ते मी काय करतो, कायम 1 करतो. 0 लेवल या ठिकाणी काय ॲबसेंट आहे, बरोबर आहे. किंवा आपण या पद्धतीने म्हणू शकतो, इथं डी दाखवण्यापेक्षा या ठिकाणी पर्टिक्युलर एक वाक्य वापरू की when डी इज इक्वल टू 1, डेटा जो असेल तो काय घेतलेला आहे, 1 घेतलेला आहे. तर इथं क्यू आउटपुट जे असेल ते कसं बदलेल पहा. क्यू कसं होतं आहे, इनिशियली क्यू जर 0 असेल, इनिशियली क्यू काय 0 आहे, तर आता पहा आउटपुट सध्या काय 0 आहे. आता ज्या वेळेला डेटा 1 केला जातो त्यावेळेला जर डेटा 1 केला, 0चा तुम्ही डेटा 1 केला तर आउटपुट काय होणार आहे, 1 होणार आहे. तर हे जे 0 असेल ते कधी बदलेल, इथं क्लॉक काय निगेटिव्ह एज ट्रिगर, म्हणजे क्लॉकचं निगेटिव्ह एज ट्रिगर आलं तरच हा डेटा बदलेल. हा डेटा जो असेल डी इज इक्वल टू 1 जो असेल तो आउटपुटला लगेच ट्रान्सफर होणार नाही. तो कधी ट्रान्सफर होईल, क्लॉकच्या निगेटिव्हला. म्हणजे इथं पॉझिटिव्ह ट्रिगर आहे त्यामुळे इथं बदलणार नाही. तर हा जो क्यू असेल तो कुठं बदलेल, इथं बदलेल. आणि तो काय होईल, डी जो असेल तो 1 राहील. लक्षात ठेवा, हा डी मी परत बदललेला नाही. हा जो डी आहे तो 1च ठेवलेला आहे. म्हणजे क्यूचं 0चं 1 कधी होईल, क्लॉकच्या निगेटिव्हला, कारण इथं काय दिलेलं आहे, निगेटिव्हला. म्हणजे थोडक्यात काय होतं की जो इनपुटला डेटा आहे तोच आउटपुटला ट्रान्सफर केला जाईल. ह्याच्यामध्ये बदल काहीच होत नाही. जे इनपुटला आहे तेच फक्त आउटपुटला येते. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की हा जो डेटा असेल तो आउटपुटला कधी ट्रान्सफर केला जातो, देन अँड देन ओनली देर इज अ क्लॉक निगेटिव्ह ट्रान्झिशन. क्लॉकचं निगेटिव्ह ट्रान्झिशन असेल त्याच वेळेला काय होईल, हा जो डेटा असेल तो ट्रान्सफर केला जातो. म्हणजे जर क्लॉकचं पॉझिटिव्ह एज असेल आणि त्यावेळेला जरी डेटा 1 असला तरी आउटपुटला 1 येणार नाही. म्हणजे जो डेटा ट्रान्सफर करायचा आहे तो काय केला जातो, डिले केला जातो. कुठपर्यंत, क्लॉकचं निगेटिव्ह एज येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून हा जो फ्लिपफ्लॉप असेल त्याला काय म्हटलं जातं, डिले फ्लिपफ्लॉप. इथं डेटा काय केला जातो, होल्ड केला जातो किंवा डिले केला जातो. कुठपर्यंत, क्लॉकच्या निगेटिव्ह एज ट्रिगरपर्यंत. आणि म्हणून या फ्लिपफ्लॉपला काय म्हणतात, डिले फ्लिपफ्लॉप. बेसिकली डिले फ्लिपफ्लॉप घेताना इथं काय केलेलं आहे, पण हे जे 2 इनपुट्स आहेत ते काय ते एकमेकाचे कॉम्प्लिमेंट आहेत. त्यामुळे आपण काय करू शकतो, जे के फ्लिपफ्लॉप वापरू शकतो किंवा SR फ्लिपफ्लॉप वापरू शकतो. आणि त्यामुळं, कारण हे कसे जे आणि के किंवा इथं डी जो असेल तो दोन्हीकडं सेम नाही आहे. एस आणि आर जे असतील किंवा जे आणि के असतील हे काय एकमेकाचे कॉम्प्लिमेंट आहेत. म्हणून आपण मध्ये काय केलेलं आहे, इन्व्हर्टर लावलेलं आहे. तर हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ डी फ्लिपफ्लॉप. हा त्याचा सिम्बॉल, हा झाला तुमचा डी फ्लिपफ्लॉप. आणि हे त्याचं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये काय, इनपुटचा जो डेटा असेल तोच काय करायचा, आउटपुटला ट्रान्सफर करून घ्यायचं. 0 असेल तर 0, 1 असेल तर 1, त्याच्यात काहीही बदल करायचा नाही, बरोबर आहे. फक्त काय केलं जातं की इनपुटला जो डेटा असेल तो आउटपुटला ट्रान्सफर केला जातो. कधी, क्लॉकचं निगेटिव्ह एज ट्रिगर येईल त्यावेळेला. तोपर्यंत तो डेटा काय केला जातो, होल्ड करून ठेवला जातो किंवा डिले केला जातो. आता हे डी फ्लिपफ्लॉप वापरतात कुठं, तर हे जे डी फ्लिपफ्लॉप असतील ते जर वापरायचे झाले तर याचा वापर जो असेल तो रेजिस्टरमध्ये केला जातो. आपण पुढे एक आर्टिकल पाहणार आहे की रेजिस्टर्स. तर डी फ्लिपफ्लॉप जे असतात ते मेनली कुठे वापरले जातात, रेजिस्टर्समध्ये. तर हे झालं डी फ्लिपफ्लॉपचं. अशाच पद्धतीनं काय करू शकतो आपण, दुसरा जो फ्लिपफ्लॉप असेल तो तयार करू शकतो, टी फ्लिपफ्लॉप. आणि तो जो फ्लिपफ्लॉप आहे त्याला म्हणतात टी फ्लिपफ्लॉप. आता हा टी फ्लिपफ्लॉप जो असेल
तो तयार करताना कसा केला जातो पहा. त्याचं कन्स्ट्रक्शन जर तुम्ही पाहिलं तर इथं आपण JK फ्लिप फ्लॉप घेणार आहे. इथं हे जे इनपुट असेल ते काय येईल, टी येईल. आता टी फ्लिप फ्लॉपमध्ये काय असतं, जे आणि के सेम असतात म्हणून ते एकत्र दाखवायचे. आणि क्लॉक जे असेल ते काय केलेलं आपण इथं कनेक्ट केलेलं. हे क्लॉक काय निगेटिव्ह एज ट्रिगर आहे म्हणून बबल दाखवलेलं आहे. इथं आपण काय घेणार आहे, क्लॉक घेणार आहे. इथं हे जे आउटपुट्स येतील ते दोन आउटपुट येतील, क्यू आणि क्यू बार. हा जे की आतमधील किंवा बाहेरला तिने काही फरक पडत नाही, पण सिमेट्रीसाठी आपण काय करू, बाहेरच्या बाजूला देऊ. हा झाला JK फ्लिप फ्लॉप. हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय की JK फ्लिप फ्लॉपपासून टी फ्लिप फ्लॉप कशा पद्धतीनं तयार केला जातो. आता आपण मगाशी पाहिलं होतं की जे आणि के याचं ट्रूथ टेबल जे घेतलेलं होतं ते 0 0 0 1 1 0 आणि 1 1 ही इनपुट्स आहेत. आणि आउटपुट जे असेल QN+1 ते काय होतं, इथं होतं लास्ट स्टेट 0 1 आणि इथं होतं कॉम्प्लिमेंट. आता इथं पहा टीमध्ये जे आणि के दोन्ही सेम ठेवलेले आहेत म्हणून आपण काय करणार आहे, ह्या दोन एंट्रीज घेणार आहे 0 0 आणि 1 1. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, टी फ्लिप फ्लॉप तयार करताना SR फ्लिप फ्लॉप वापरता येत नाही. याचं कारण काय, SRमध्ये ही जी 1 1ची कंडिशन आहे ती काय इल्लिगल आहे. म्हणजे आपण सेम वापरू शकत नाही कारण ती इल्लिगल आहे. आणि म्हणून JK फ्लिप फ्लॉप तयार करायचं असेल, टी फ्लिप फ्लॉप तयार करायचं असेल तर फक्त JK फ्लिप फ्लॉपच वापरावा लागतो. SR फ्लिप फ्लॉप वापरता येत नाही. आणि म्हणून मगाशी डीमध्ये आपण दोन्ही दाखवले होते, SR दाखवलं होता, JK दाखवलं होतं. इथं मात्र फक्त JK फ्लिप फ्लॉप दाखवायचं. समजलं. त्याच्यानंतर याचा सिम्बॉल, याचा जो सिम्बॉल असेल तो या पद्धतीने, एकच इनपुट आहे त्यामुळे टी. इथं क्लॉक त्याचं निगेटिव्ह, इथं हे दोन आउटपुट क्यू आणि क्यू बार, इथं ही दोन क्लिअर आणि प्रीसेट. हे जे आहे ते कायमस्वरूपी तिथं राहणार. इथं बी आपल्याला दाखवायचे राहिलेले आहेत. इथं प्रीसेट आणि इथं क्लिअर, हे दोन असिंक्रोनस इनपुट्स असतात. तर हा झाला टी फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. तर टी फ्लिप फ्लॉप जो असेल त्याचा हा सिम्बॉल. त्याचं ट्रूथ टेबल कसं आहे पण, ट्रूथ टेबलला पुन्हा मगासारखंच करायचं. इनपुट, हे जे इनपुट असेल ते कुठलं आहे, टी इनपुट. आणि इथं काय असेल, आउटपुट. टी जर 0 असेल, इथं टी काय केलेलं आहे, 0 केला. पण टी जर 0 केला तर इथं काय ते J0 येईल, K0 येईल. जे 0 असेल, K0 असेल तर हे काय येईल, आउटपुट जे येईल ते काय येईल, QN येईल. म्हणजे आउटपुट जे येईल ते काय येईल, QN म्हणजे लास्ट स्टेट. म्हणजे जर टी इनपुट 0 असेल तर आउटपुटमध्ये काही बदल होणार नाही. पण जर टी 1 केला, टी जर 1 केला पण इथं, तर इथं काय होईल, 1 होईल, J1 येईल आणि K1 येईल. आणि 1 1 असेल तर आउटपुट काय ते कॉम्प्लिमेंट येते. म्हणजे टी जर 1 असेल तर J1 येतो, K1 येतो. म्हणजे आउटपुट जे असेल इट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट. तर हे महत्त्वाचं आहे की जर टी इनपुटमध्ये टी फ्लिप फ्लॉपमध्ये जर दोन्ही इनपुट्स 1 1 असेल तर आउटपुट हे काय येतं, फ्लिप फ्लॉपचं आउटपुट प्रिव्हियस जे आउटपुट असेल त्याचं कॉम्प्लिमेंट येतं. बरोबर आहे. पण हे कधी, क्लॉकच्या निगेटिव्ह पल्सला. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्ह पल्सला काय होईल, हा जो क्यू असेल तो काय होईल, बदलेल. म्हणून टी इनपुट जर 0 असेल तर आउटपुटमध्ये काही बदल होणार नाही. पण टी इनपुट 1 असेल तर आउटपुट काय येईल, कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट. तर हे झालं टी इनपुटचं टी फ्लिप फ्लॉप जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन, हा त्याचा सिम्बॉल. त्याच्यानंतर हे झालं ट्रूथ टेबल. हे टी इनपुट दोनच असू शकतात. एक तर 0 असेल तर आउटपुट येतं लास्ट स्टेट, 1 असेल
तर येतं कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट. आणि मग हे जर वेवफॉर्मच्या स्वरूपात दाखवायचं झालं तर ते कशा पद्धतीने येतं का, कारण हा वेवफॉर्म जो आहे तो आपल्याला पुढं वापरायचं आहे. म्हणजे हे टी फ्लिप फ्लॉप कुठं वापरले जातात, टी फ्लिप फ्लॉप वापरले जातात काउंटर्समध्ये. हे दोन्ही पार्ट आपण पाहणार आहे. मगाशी मी सांगितलं डी फ्लिप फ्लॉप कुठं वापरले जातात, रेजिस्टरमध्ये. त्याच पद्धतीनं टी फ्लिप फ्लॉप वापरले जातात काउंटर्समध्ये. तर ते कशा पद्धतीनं वापरले जातात पहा. ही क्लॉक असेल समजा, आपण काय करतो इथं निगेटिव्ह एज ट्रिगर घेतो आहे. म्हणून हा जो क्लॉक असेल तो काय करायचा, निगेटिव्ह घ्यायचा. आता इथं क्यू, मी पहिल्यांदा एक कंडिशन इथं काय करतो की टी फ्लिप फ्लॉपमध्ये हा जो टी असेल तो काय घेतो, 1 घेतो. बरोबर आहे. म्हणजे हे जे टी इनपुट असेल इज इक्वल टू 1. म्हणजे T1 असेल तर काय असणार आहे, J1 K1. त्यामुळं आउटपुट काय असेल, कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट. म्हणजे आता इनिशियली जर 0 असेल क्यू, बरोबर आहे, तर हा 0 काय होईल, T1 असल्यामुळं प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्हला बदलेल. म्हणजे T1 आहे, हा जो Q00 आहे तो निगेटिव्हला बदलेल, इथं पॉझिटिव्हला बदलणार नाही. निगेटिव्ह एजला म्हणजे या ठिकाणी हा काय होईल, 0चा 1 होईल. हा जो 1 असेल तो परत 1 तसाच राहील कुठपर्यंत, पुढच्या क्लॉकच्या निगेटिव्हपर्यंत. म्हणजे इथं हे निगेटिव्ह आलं की हा काय होईल, चेंज होईल. परत हा जो असेल तो 0 तो 0च राहील कुठं, पुढच्या क्लॉकच्या निगेटिव्हपर्यंत. म्हणजे हा या पद्धतीनं. म्हणजे नीट पहा तुम्ही, प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्हला हे जे क्यू आउटपुट आहे ते काय होते, टॉगल होते. शब्द नीट पहा, आउटपुट काय होते, टॉगल म्हणजे चेंज होतं. 0 to 1, 1 to 0. ही जी ॲक्शन असते तिला काय म्हणतात, टॉगलिंग ॲक्शन किंवा टॉगल असं म्हणतात. आणि म्हणून हा जो फ्लिप फ्लॉप असेल त्याला काय म्हटलेलं आहे, टी फ्लिप फ्लॉप. कारण आउटपुट काय होतं, प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्हला टॉगल होतं, म्हणून ह्या फ्लिप फ्लॉपला म्हटलं जातं टी फ्लिप फ्लॉप. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. त्याचं हे सिम्बॉल झाला, त्याचं ट्रूथ टेबल मगाशी पाहिलं होतं की जर T0 असेल तर आउटपुट 0 येतं, T1 असेल तर T0 असेल तर आउटपुट लास्ट स्टेट येतं, T1 असेल तर आउटपुट कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट येतं. ते झालं त्याचं ट्रूथ टेबल. आणि वेवफॉर्म जो असेल तो या पद्धतीनं चेंज होतं. प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्हला काय होतं, टी फ्लिप फ्लॉपचं आउटपुट बदलत जातं. त्या ॲक्शनला म्हणतात टॉगल फ्लिप फ्लॉप. आणि म्हणून हा जो फ्लिप फ्लॉप असेल त्याला काय म्हटलं जातं, टी फ्लिप फ्लॉप. ट्रूथ टेबलमध्ये या पद्धतीनं राहतं, इथं इनपुट आणि इथं काय येतं, आउटपुट क्यू. हे जे असेल ते टी इनपुट. 0 असेल तर आउटपुट काय होतं, लास्ट स्टेटमध्ये राहतं. आणि जर हे 1 असेल तर काय होतं, त्याचं कॉम्प्लिमेंट होतं. तर हे झालं याचं ट्रूथ टेबल. ठीक आहे. तर हा झाला टी फ्लिप फ्लॉप. तर हे जे 2 फ्लिप फ्लॉप आपण स्टडी केली, कोणते, डी फ्लिप फ्लॉप आणि टी फ्लिप फ्लॉप. हे 2 फ्लिप फ्लॉप आपण कशापासून बनवतो आहे, डी फ्लिप फ्लॉप जो असेल तो आपण SR किंवा JK पासून बनवू शकतो. पण टी फ्लिप फ्लॉप जो आहे तो मात्र कशापासून बनवता येतो, फक्त JK फ्लिप फ्लॉपपासून बनवता येतो. तर परीक्षेमध्ये जर टी किंवा डी फ्लिप फ्लॉप विचारलं तर त्याचं कन्स्ट्रक्शन, सिम्बॉल आणि त्याचं ट्रूथ टेबल ह्या गोष्टी तिथं तुम्हाला लिहाव्या लागतील. डी फ्लिप फ्लॉप वापरतात रेजिस्टर्समध्ये, टी फ्लिप फ्लॉप वापरतात काउंटर्समध्ये. त्यामुळं हा जो टॉपिक आहे याचा पुढचा जो पार्ट आहे तो काउंटर्स आणि रेजिस्टर्स, तो आपण पुढच्या लेक्चरला सुरू करू. तोपर्यंत थांबू. थँक्यू.